नमस्कार श्रोते हो. एकववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायातील 44च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. तैसा अन्वाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साटोपू नाही नो हे शरीरी आणि बुद्धी ही करोनी फळवरी जायेचे ना ऐसा तोची संन्यासू पार्थागा पर्येसी तोची भरवसेनेसी योगेश्वरू वाचोनी उचित कर्म प्रासांगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आनिक मांडीची तो जैसा क्षाळो निया लेपू ऐकू सवेची लाविजे आनिकू तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यासावा ठेविजे सरसी पुढती म्हणोनी अग्निसेवा ना सांडती कर्माची रेखा ना ओलांडती आहे योग सुख संभवता आपण पाची ऐका संन्यासी तोची योगी ऐसा एक वाक्या तेची जगी गुढी उभावली अनेगी शास्त्रांतरी जेथे संन्यासीला संकल्पू तुटे तेथेची योगांचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे धटे साचे जया आता योग चळांचा नमिथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. या ओव्यांचे निरूपण करताना स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे सांगतात, तैसे वर्णाश्रमाप्रमाणे अथवा कुलपरंपरेने ज्या ज्या वेळेस जे जे करणे पडेल ते तो सर्व यथाविधी करून आपल्या मनात त्यांच्याविषयी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीनेही फलाची इच्छा करीत नाही. असा जो असेल तोच संन्यासी आहे. हे अर्जुना, तू ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असा समज. यापेक्षा उलट नित्य नैमित्तिक कर्मे बंधक आहेत असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लगेच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो. जसा एक लेप धुवून टाकून लगेच दुसरा लावावा, अगदी त्याचप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्ट घेतो. डोक्यावर आधीच गृहस्थाश्रमाचे ओझे आहे, ते टाकण्यासाठी संन्यास घेतला तर तो पुन्हा संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सोडता कर्माचे आचरण न टाळता योगांचे सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे. संन्यासी तोच योगी असा एक वाक्यातेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे. संकल्पाचा त्याग तोच योग, तोच संन्यास हे सत्य अनुभवाने सर्वांना कळून आले आहे. अर्जुना, आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला जायचे आहे त्याने या कर्ममार्गरूपी पायऱ्या चढण्यास चुकू नये. येणे यमनियमांचेनी तळवटे रिगे आसनाचिये पाऊल वाटे
येई प्राणायामाचेनी आडकंठे वैरितागा. मंग प्रत्यहाराचा आथाडा जो बुद्धीचियाही पाया निसरडा. जेथे हाटिया सांडती होडा कडेल ग. तरी अभ्यासाचेनी बळे प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचेनी पाठारे येता धारणेचेनी पैसारे. कर्मी ध्यानाचे चवरे सापडे तव. मंग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. येथे साध्य साधना खेव समरसे होय. जेथे पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके. ऐसिया सारासिये भूमिके समाधी राहे. येणे उपाये योग रढू जो निरवधी जाहला प्रौढू. तयाची या चिन्हाचा निवाडू सांगे नायिका. तरी जयाचिया इंद्रियाचिया घरा नाही विषयाचिया एर झारा. जो आत्मबोधाचिया ओवरा पहुडला असे. जयाचे सुखदुःखाचेनी अंगे झगटले मानासचेओ नेघे. विषयपासीही आलिया सेनारिगे हे काय म्हणोनी. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परी काही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. आसतेनी देहे एतुला जो चेतूची दिसे निदेला. तोची योग रूढू भला ओळखे तू. तू या यमनियमारूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कडेने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो. नंतर प्रत्यहाररूप तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्याच्या पुढे हट्टयोगींना सुद्धा आपली प्रतिज्ञा सोडून माघार घ्यावी लागते. तरी अभ्यासाच्या बळाने त्या निसरड्या प्रत्याहाररूपी कड्यावर साधक वैराग्यरूपी नखे खोवून त्यास चिकटून हळूहळू मार्ग काढतात. याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग मार्ग चालणे संपते. प्रवृत्तीची हाव पुरी होते. या अवस्थेत ब्रह्म हक्य झाल्यामुळे साध्य व साधना यांच्यातील भेद नाहीसा होतो. जिथे पुढे काही उरत नाही, मागील स्मृती संपते, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी अवस्था प्राप्त होते. या उपायांनी जो योग निशांत झाला तो योगाची लक्षणे आता तुला सांगतो. तरी ज्याच्या इंद्रियांच्या घरात विषयांचे येणे जाणे होत नाही अथवा तो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्तपणे निजलेला असतो. संसारातील सुखदुःखे त्याच्या मनाला धक्का देतात. तरी पण त्याचे मन जागे होत नाही. विषय अगदी जवळ आले तरी त्यांची त्याला जाणीवही नसते. त्यांची इंद्रिये जरी कर्म करीत असली तरी त्यांच्या मनात फलाची इच्छा कधी उत्पन्न होत नाही. जो देही असूनही निजलेला दिसतो त्यालाच खरा योग साध्य झाला असे समज. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीमधील 65 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते.
व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.